उमरखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात दिव्यांगांनी भर पावसात नगर परिषदेसमोर लोटांगण घालून आंदोलन केले। उमरखेड नगर परिषदेमार्फत दिव्यांगांना 5% निधी वितरित करण्यात येतो, मात्र निधी न मिळाल्याने संतप्त झालेल्या दिव्यांगांनी उमरखेड नगर परिषदेसमोर भर पावसात लोटांगण घालून आंदोलन केले। आमच्या हक्काचा निधी आम्हाला द्या अशी हाक देत हे आंदोलन करण्यात आले। अनेक वेळा दिव्यांगांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला, त्यानंतरही प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने सर्व दिव्यांगांनी एकत्रित येत आंदोलनाचे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नगर परिषदला हात जोडून विनंती करायलो की आज भर पावसामध्ये आम्ही सगळं दिव्यांग बांधव जे आमचं शासनाचा हक्क आहे निधीचा 5% ते आम्हाला काय देईने झाले आणि आमचं पालन पोषण कसं होईल। आज 5-5 महिने 6-6 महिने आमचे दिव्यांग बांधवाला निराधार भेटत नाही, ते आम्ही कसं जगावं या शासनाने विचार करायला पाहिजे आमच्या दिव्यांग बांधवाकडे। आणि जे आमचे राहुल मोहितवार भाऊ जे निर्णय ठरणार त्याच्यामध्ये आम्ही मान्य आहोत। आज भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळावा याकरिता नगर परिषदेमध्ये लोटांगण आंदोलन करण्यात येत आहे। जो दिव्यांग धोरण 2018 नुसार दिव्यांग बांधवांना उत्पन्नाच्या नगर परिषदेच्या उत्पन्नाच्या 5% दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळायला पाहिजे। पण 2018 पासून आजपर्यंत नगर परिषद उमरखेड करून तुटपुंची रक्कम ही त्यांच्या खात्यात टाकून त्यांना देऊन हे त्यांना दिव्यांगांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम नगर परिषदेकडून होत आहे। आम्ही नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना आज भर पावसात लोटांगण घालत आहोत, त्यांना साष्टांग नमस्कार करून सांगत आहोत की साहेब जागृत होऊन आमची तात्काळ आमच्या दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी आमच्या दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करावा, अन्यथा आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने आज आंदोलन करत आहोत। विसरू नका आम्ही भगतसिंगाच्याही रक्ताचे अनुयायी आहोत। यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तीव्र आंदोलन होईल आणि ह्या सर्व आंदोलनाची तीव्रता एवढी असेल की ते मुख्याधिकारी यापुढे तुम्ही सोचू शकणार नाही एवढी तीव्र असेल।